उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना काय काय पाताळ यंत्र वापरली होती, आमच्या नारायण राणे साहेबांचं घर तोडण्यापर्यंत तुमची मदत केली होती, कंगना राणौतचं घर तोडण्यापर्यंत तुमची मदत गेली होती. त्यामुळे कोण पाताळ यंत्री आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय, कोण घरात बसून कारभार करते हे महाराष्ट्राने बघितलंय, कोण फेसबुकवर लाईव्ह करतं हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं पाताळ यंत्री कोण असेल, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रद्रोही कोण असेल, खऱ्या अर्थानं मुंबईकरांना लुटणारं कोणी असेल तर संजय राऊत आणि उभाटा गट आहे. प्रेमी मुस्लिम आहेत त्यांना आमचा विरोध नाही, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. परंतु जे पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेतात, संजय राऊत सातत्यानं पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेतात, उभाटा गट सातत्यानं पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेतात, अशा पद्धतीनं पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेणाऱ्यांना आम्ही कधीही सोडणार नाहीत, कधीही माफ करणार नाहीत. जे मराठी मुस्लिम आहेत, जे राष्ट्राभिमानी आणि राष्ट्रप्रथम हे धोरण घेऊन चालणारे मुस्लिम आहेत ते आमच्या सोबत आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे. परंतु जे पाकिस्तान प्रेमी आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे धडा शिकू. ओवेसी यांनी भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवाद शिकू नये. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवाद समोर घेऊन जाणारी पार्टी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना प्रश्न विचारण्याच्या आधी ओवेसी यांनी ज्या पद्धतीनं इथल्या हिंदू समाजाच्या विरोधात, हिंदू मानसिकतेच्या विरोधात, हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, सातत्यानं हिंदुत्वाला शिवा घालणं, हिंदू माणसाला, मराठी माणसाला शिव्या घालण्याचं काम ओवेसीच्या माध्यमातून केलं जात आहे, ते आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. औरंगजेब फॅन क्लबला महाराष्ट्र कधीही साथ देणार नाही. ओवेसी यांनी शिवाजीनगर मानपूरच्या भागामध्ये येऊन कितीही प्रचार करावा, परंतु इथला हिंदू जागा आहे, हिंदुत्वादी माणूस जागा आहे. ओवेसींचे हे मनसुबे महाराष्ट्रामध्ये धुळीला मिळवले जातील. आम्ही इथं औरंगजेबाची देखील कबर गाडलेली आहे. त्यामुळे जे अशा पद्धतीनं औरंगजेब फॅन क्लबचे लोक येऊन महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व विरोधी भाषा करतायत, त्यांना माझा एकच सवाल आहे, इथली जनता जनार्दन त्यांना निश्चितपणे उत्तर देईल. जनता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत आहे. ओवेसींना महाराष्ट्रामध्ये स्थान मिळणार नाही. ओवेसींना हैदराबादचा त्यांचा घरचा रस्ता दाखवण्याचं काम या महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल. सरकारमध्ये गुंड बसलेले नाहीत. या प्रकरणामध्ये जे काही असेल ते चौकशी करण्याचं काम गृह खात्याकडनं सुरू आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणीही या प्रकरणामध्ये चिंता करण्याचं गरज नाही. पोलीस तपास करत आहेत, चौकशी करत आहेत. या प्रकरणामध्ये सखोल तपास करून, चौकशी करून दोषींना निश्चितपणे शिक्षा होईल. निवडणूक आयोगावर सातत्यानं खोटे आरोप करणं हे संजय राऊतांचा धंदा झाला. आज त्यांनी निवडणूक आयोगाबद्दल अपशब्द वापरले, उद्या ते जनतेबद्दल देखील अपशब्द वापरतील. अशा पद्धतीनं अपशब्द वापरून जनतेचा अपमान करू नका. जनता जनार्दन श्रेष्ठ असते. जनतेच्या विरोधात, निवडणूक आयोगाच्या विरोधात जर का तुम्ही संजयजी राऊत अशा पद्धतीचे अपशब्द वापरले तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अशा पद्धतीचे अपशब्द पत्रकार परिषदेत वापरायला नाही पाहिजे. त्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राची जाहीरपणे माफी मागायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान करतायत, तुम्ही इथल्या सर्वसामान्य मुंबईकरांचा अपमान करतायत आणि अपमान मुंबईकर सहन करणार नाहीत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अपमानाचा बदला निश्चितपणे मुंबईकर घेतील. संजयजी राऊत, मला एकच सांगायचंय, 40 आमदार तुमच्या नाका खालून गेले, तुम्हाला कळलं नाही. 40 आमदारांना उद्धवजी ठाकरे साधी भेट देत नव्हते. 40 आमदारांना मुख्यमंत्री असताना निधी देत नव्हते. 40 आमदारांना मुख्यमंत्री असताना सहकार्य केलं जात नव्हतं. हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे 40 आमदारांच्या गप्पा संजय राऊतांनी करू नये. खरं तर मनसेचे 7 नगरसेवक उद्धवजी ठाकरे यांनी फोडलेले आहेत. त्यामुळे मनसे देखील कमालीची अस्वस्थ आहे आणि 40 आमदारांच्या गप्पा तर तुम्ही करूच नका. तुम्हाला तो अधिकार नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे 40 आमदार सोडून गेले. सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिक तुम्हाला सोडून गेले. आज 40 सोडून गेले. विधानसभेला सगळ्या सर्वसामान्य नागरिकांनी तुमची साथ सोडली. त्यामुळे 90 जागा लढून देखील तुम्हाला फक्त 20 जागा जिंकता आल्या. मुंबई महापालिकेमध्ये देखील तुम्हाला 25-30च्या वर जागा मिळणार नाही. कारण मुंबईकर हा देवाभाऊंच्या सोबत आहे. मुंबईकर विकासाच्या सोबत आहे. मुंबईकर सेवा करणाऱ्याच्या सोबत आहे.
मेवा खाणाऱ्याला उद्धवजी ठाकरेंना संजय राऊतांना घरी बसवल्याशिवाय मुंबईकर राहणार नाही. विरोध बिनविरोध, जिथं उमेदवारच नाही तिथं बिनविरोध होणार. नोटाला काही महत्व नसतं, कारण उमेदवार आला तर निवडणूक होते, उमेदवार नसेल तर निवडणूक होते. आणि जनतेचा पाठिंबा भारतीय जनता पार्टी महायुतीला आहे. आम्ही सातत्यानं लोकांमध्ये जातो, जनतेची सेवा करतो, जनतेची कामं करतो. सेवा करणारे आम्ही आहोत तर मेवा खाणारे तुम्ही आहात. त्यामुळे जे जनतेची सेवा करतात त्यांना लोक पाठिंबा देतात आणि आम्ही जनतेची सेवा करत असल्यामुळं आम्हाला निश्चितपणे जनतेचा पाठिंबा मिळणार आहे. उमेदवार यांना मिळालेला नाही. किरीटजी सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्या विरोधात एक अधिकृत उमेदवार उद्धवजी ठाकरे तुम्हाला मिळू नये. याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असेल. आपला पक्ष आता शिल्लक सेना झालेला आहे, किंचित सेना झालेली आहे. त्यामुळं तुम्हाला साधा उमेदवार अधिकृत देता आला नाही याचा विचार करा. आता नील सोमय्या यांचा विजय निश्चित आहे. यांचे चिरंजीव नीलजी सोमय्या बिनविरोध निवडून आले, त्यामुळे संजय राऊत यांची जळफळाट होते. तुम्हाला साधा उमेदवार नील सोमय्या यांच्या विरोधामध्ये अधिकृतपणे देता आला नाही. त्याबद्दल संजय राऊतांनी विचार करावा. किरीट सोमय्या हे तुमच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने लढलेले आहेत. तुमचा मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार शोधून काढण्याचं काम किरीटभाईंनी सातत्यानं केलंय. त्यामुळे किरीटभाईंच्या पाठीशी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता उभी आहे. खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारांचे कर्दनकाळ कोण असतील तर आमचे किरीटभाई आहेत. त्यामुळे कृपया त्यांच्यावर अशा पद्धतीचे खोटे आरोप करू नका. सातत्यानं खोटे आरोप करणं हे संजय राऊतांची सवय झालेली आहे. आणि संजय राऊत तुम्हाला एक उमेदवार मुलुंडमध्ये मिळाला नाही, त्याबाबत आधी विचार करा. चुल्लूभर पाणी में डूब मरो अशी अवस्था संजय राऊत आणि उभाटे गटाची आहे. सरकारचा गैरवापर करण्याचा प्रश्नच नाही. शिवतीर्थावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची समाधी आहे आणि त्या समाधीच्या समोर तुम्ही सातत्यानं खोटं बोलणार. तिथून तुम्ही हिंदुत्ववादाच्या विरोधातल्या घोषणा करणार. शिवतीर्थावर जेव्हा सभा झाली होती तेव्हा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, म्हणायला देखील तुम्हाला लाज वाटली होती. हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे शिवतीर्थाबद्दल तुम्ही बोलूच नका. शिवतीर्थ हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची जागा आहे. शिवतीर्थावर महायुतीची सभा होणार. हिंदुत्ववादाचाच आवाज शिवतीर्थावर घुमणार. हिरवा अजेंडा घेऊन तुम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येणार नाही. तुम्ही सभा घ्यायची असेल तर इतर ठिकाणी संजय राऊतांनी उभाटा गटाने घ्यावी. नाव संजय राऊत करतायत, रडण्याचं काम संजय राऊत करतायत. भारतीय जनता पार्टी महायुतीने आधीच या सभेसाठी अर्ज केला होता. तुम्ही अर्ज केला नव्हता. भारतीय जनता पार्टीने आधी मागणी केली, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला शिवाजी पार्कचं मैदान मिळालं. छत्रपती शिवाजी पार्क इथे भारतीय जनता पार्टी महायुतीची सभा होणार आहे. तुम्हाला शिवतीर्थ मागण्याचा अधिकारच नाही, कारण शिवतीर्थावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घुमतात. आणि त्या शिवतीर्थावर जाऊन उद्धवजी ठाकरे काय सांगणार आहेत की मुस्लिम महापौर करा, मुस्लिम महापौर करा. हे सांगण्यासाठी संजय राऊत शिवतीर्थाचं मैदान तुम्हाला मिळणार नाही, वापरता येणार नाही. तुम्हाला जर का सभा करायचीच असेल तर भेंडी बाजारामध्ये जाऊन करा, तिकडं मालवणीमध्ये जाऊन करा. तुम्हाला शिवतीर्थावर बोलण्याचा अधिकार नाही, कारण शिवतीर्थ ही हिंदुत्ववादाची धगधगती निशाणी आहे. हिंदुत्ववादाची ज्योत म्हणजे शिवतीर्थ आहे. त्यामुळे शिवतीर्थावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. संयुक्त वचननामा नाहीये तर संयुक्त भीतीनामा आहे. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे भीतीपोटी दोघही जण एकत्र आलेले आहेत. वचननामा जाहीर करण्याचा अधिकार उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांना अजिबात नाही. उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांनी महाराष्ट्राची फसवणूक केली. महाराष्ट्राला, मुंबईला 25 वर्ष लुटण्याचं काम केलं. संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी लूटनामा जाहीर केला पाहिजे. ज्या पद्धतीनं 25 वर्ष मुंबई महापालिकेची लूट केली त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची वाट लावली. त्यामुळं हा लूटनामा आणि वाटनामा अशा पद्धतीचा नामा प्रसिद्ध केला पाहिजे. आज राज ठाकरे शिवसेना भवनावर जात आहेत. माझा संजय राऊतांना सवाल आहे,
राज ठाकरेंना शिवसेना भवनाच्या बाहेर काढण्याचं पाप तुम्ही का केलं होतं? तुम्हाला स्वतःला सत्तेची खुर्ची मिळावी यासाठी राज ठाकरे यांना मातोश्रीच्या बाहेर काढण्याचं काम, राज ठाकरे यांना शिवसेनेच्या बाहेर काढण्याचं काम कुणी केलं होतं? याचं उत्तर आधी उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांनी महाराष्ट्राला द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.